झी 24 तास एक पाऊल पुढे। कर्नाटक विधानसभेची यंदाची निवडणूक आतापर्यंतच्या निवडणुकांपेक्षा सर्वार्थाने वेगळी आहे। 3 मुख्य पक्षांमध्ये रंगणारी पारंपरिक लढत यावेळी बहुरंगी झाली आहे। त्यामुळे राज्यामधल्या छोट्या पक्षांना देखील महत्त्व आले। राज्यातला सगळ्यात मोठा जिल्हा असलेल्या बेळगाववरती वर्चस्व असणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीने अपेक्षित यश मिळवलं तर सत्तेच्या चाव्या एकीकरण समितीच्या हाती लागण्याची शक्यता आहे। माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि श्रीरामुलू यांनी भाजपला रामराम केला आणि काँग्रेस, भाजप आणि जेडीएस मधलं पारंपरिक त्रिकोणी राजकारण पंचकोणी झालं। यामुळे आगामी विधानसभेची त्रिशंकू अवस्था अटळ मानली जात असून छोट्या पक्षांचा भाव वधारणार आहे आणि हेच कारण मराठी भाषिकांचा आवाज समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पथ्यावर पडलंय। कानडी दडपशाहीच्या विरोधात एकजुटीनं बेळगाव महापालिकेवर भगवा फडकवल्यानंतर एकीकरण समिती आता विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी सज्ज झाली आहे। आता या एकजुटीनं विधानसभा निवडणुकीत एकीकरण समितीच्या 5ही जागा जिंकून आल्या तर राज्यातल्या सत्तेच्या चाव्या एकीकरण समितीच्या हाती लागण्याची शक्यता आहे। आम्ही किंग मेकर ठरू शकतो ही खात्री सुद्धा आम्हाला आहे आणि जर किंग मेकर आम्ही ठरलो तर नक्की आमचा सीमा प्रश्न लवकरात लवकर सुटेल ही खात्री सुद्धा आम्हाला आहे। गेल्या निवडणुकीत 4 मतदारसंघांमध्ये एकीकरण समितीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते, मात्र एकही उमेदवार निवडून आला नाही। बेळगाव उत्तर मतदारसंघात एकीकरण समितीचा उमेदवार 3ऱ्या क्रमांकावर होता, तर बेळगाव दक्षिण मतदारसंघात एकीकरणच्या किरण सायनाक यांचा भाजप उमेदवाराकडून 12,990 मतांनी पराभव झाला होता। बेळगाव ग्रामीणमध्ये एकीकरण समितीचे 2 उमेदवार रिंगणात असल्यानं अपेक्षेनुसार दोघांचा पराभव झाला। खानापूर मतदारसंघातही एकीकरण समितीचा उमेदवार 3ऱ्या क्रमांकावर होता। आम्ही विकासाचं आमचं भांडवल विकासाचं आहे, कामाचं आहे। आम्हाला मराठी कन्नड भाषेच्या द्वेषाच्या राजकारणात पडायचं नाही, कारण आम्ही अगोदर भारतीय आहोत। मराठी माणूस इथं आरामात आहे, कन्नड माणूस इथं आरामात आहे, प्रेमान आहे। 2008 मध्ये कारणं ही तशीच होती। मुख्यमंत्रीपद डावललं गेल्यामुळे येडियुरप्पा आणि सहानुभूतीही नाही, तर दुसरीकडे एकीकरण समितीतही मोठ्या प्रमाणावर मतभेद होते। आता मात्र एकीकरण समिती एकजुटीनं पूर्ण ताकदीनं उतरल्याची दिसते। मात्र ही एकजूट केवळ नेत्यांची झाली असून जनता एकीकरण समितीच्या मागे नसल्याचा दावा भाजपनं केलाय। भाजप कितीही दावे करत असला तरी महाराष्ट्र एकीकरण समितीतील एकजूट आणि येडियुरप्पा यांनी मांडलेली स्वतंत्र चूल बेळगाव जिल्ह्यात भाजपला डोकेदुखी ठरणार आहे। तर दुसरीकडे श्रीरामुलू यांच्या उमेदवारांना मुस्लिम मतदाराचा वाढता पाठिंबा काँग्रेसला अडचणीचा ठरू शकतो आणि या सर्व अनुकूल परिस्थितीचा फायदा जर एकीकरण समितीने उठवला तर विजयाची गुढी उभारून सत्तेच्या चाव्या त्यांच्या हातात येण्याची शक्यता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेरावसह विनोद पाटील, झी मीडिया, बेळगाव। झी 24 तास एक पाऊल पुढे।